सीताफळाचं झाड दारात असणं खरंच अशुभ आहे का? आता म्हणजे माझ्या तर म्हणण्यानुसार आता नाही का, वनवासात आपल्या श्रीरामांनी आणि माता सीतेने ते फळं खाल्लं होतं किंवा ते खात होते, मग ते अशुभ कसं काय असू शकतं? जर दारात जर असेल तर ते कसं अशुभ असू शकतं? तर खरंच अशुभ असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी विद्या तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सुरुवात करते. तर आज भरपूर म्हणजे आता पाऊस तर सततच चालू आहे आणि शेतातलं म्हणजे गायाच्या चाऱ्याचं काम म्हणलं ना की रोजच शेतात यावं लागतं. तर बघा अजूनसुद्धा शेतात शेवाळे आणि रात्रीसुद्धा म्हणजे पहाटे एक पावसाची चळक तर झालीच. पाऊस काय अजून काय पिच्चा सोडाना, म्हणजे पाऊस तर पाहिजेच सगळ्यांनाच, पण रोजच सतत म्हणलं की आपल्याला नको वाटतं, आपल्याला त्याची किटकिट वाटते. तर आता शेतातलं काम म्हणलं ना की रोज हे यावंच लागतं. थोडा वेळ का होईना गायांच्या चाऱ्यासाठी का होईना पण यावं लागतं. आणि वातावरण बघा किती एकदम असं छान झालं आहे, पण ढगाळ तर अजून आहेच. पावसाचंच वातावरण आहे, ऊन तर अजून पडलं नाही 10 वाजले तरी. आणि गवतसुद्धा बघा एवढं हिरवगार आले पावसाने, बघा सगळं शेत असं सगळं हिरवगार होऊन जातं. आता इथं चिमण्यांना थोडेसे दाणे द्यायचे होते, ते येताना घेऊन आले होते. तर इथं जे झाड आहे मी जे दाणे टाकते तिथं पलीकडं विहीर आहे आमची खाली. आणि इथं या पिंपळाच्या झाडावर, आता पिंपळाचं आहे का कशाचं हे झाड काय माहीत नाही, पण अशी भरपूर अशी घरटी इथं भरपूर अशा चिमण्या असतात. किलबिलाट असतं त्यांचा एवढा सतत की अख्खं शेत त्यांच्या आवाजाने गुंजून जातं. तर त्यांच्यासाठी कधीतरी असे दाणे देते. आता दिवाळीत काही झालं नव्हतं द्यायला, म्हणलं चला ते सुद्धा आपल्यासारख्या म्हणजे फिरत असतात त्यांच्या पिल्लांसाठी दाना शोधण्यासाठी, त्यांना सुद्धा कधीतरी आपल्या 4 दाण्याची कधीतरी अशी मदत व्हावी म्हणून कधीतरी त्यांना असे तांदूळ आणून इथं टाकत असते नेहमी. तर आज एक म्हणजे आणि ज्यावेळी तिथं टाकते ना तांदूळ तर मनाला एक समाधान होतं की चला आपण म्हणजे मदत नाही काही दुसऱ्यांसाठी, पण एक कणभर तरी त्यांच्यासाठी काहीतरी असं केलं, एक समाधान होतं. आता घास कापून सगळा झाला, आता घरीसुद्धा जायचं होतं. आता इकडे बघा हा पक्षी आता हा एकच आत्ता इथं सध्याला आहे, आता 2-3 उडाले, नाही तर 4-5 पक्षी असे असतातच. गवत हल्लं की कधी त्यातला किडा पळवतो उचलतो, तर एकदम शेजारी जवळ येतात. तर ते रोजचं नेहमीच चालू असतं. आता घरी आले पण सीताफळं रोजची खाली 4 ते 5 रोज अशी सीताफळं खाली पडतायत पिकून. पक्षीसुद्धा भरपूर खात आहेत, ते सुद्धा छान आनंद लुटत आहेत दिवाळीचा. आणि आता काय झालं होतं, जराशी पलीकडच्या साईडला बुरशी झाली होती सीताफळांना, त्यामुळं कोणी म्हणजे खाण्याचं हेच केलं नाही. आणि सीताफळांना जरा एवढी लेट फळं लागल्यामुळं ऐन दिवाळीत त्याचा सीजन सुरू झाला आणि त्यामुळं कोणी खायला मागे ना. आणि रोजची 3-4 सीताफळं खाली पिकून पडत होती अशी मोठी मोठी शेंड्याची. चला म्हणलं आज सीताफळंसुद्धा खावं, आज माझीसुद्धा इच्छा झाली होती म्हणून म्हणलं सीताफळं काढूया. पण सीताफळं एवढी आता खालची तर अशी संपत आलेली, आता बरीच अशी वर राहिलेली. आता मलासुद्धा झाडावर चढता येतं, पण आता नको म्हणलं, एवढा कंटाळा आला आहे. तर जेवढी हाताला येतील तेवढी आता सीताफळं काढत होती. काही सीताफळांना तर म्हणजे उड्यासुद्धा माराव्या लागत होत्या. आता कृतिका बोलत होती मम्मी मलासुद्धा सीताफळं दे, तर म्हणलं तू इकडे मदतीला थोडंसं तू झाडावर चढ. पण ती काही झाडावर चढायला काही तयार होईना, घाबरती त्यामुळं. पण मुलांना सगळं किंवा आलं पाहिजे झाडावर चढणं सगळं. आता मी सुद्धा चढतेच ना, पण ह्यांनी कधी चढलंच नाही त्यामुळं त्यांना भीती वाटते. तर आता काही सीताफळं अशी इथं की जास्त जर फांदा ओढावा तर फांदा मोडेल. मला काय फांदा मोडलेलं तोडलेलं आवडत नाही. हा कधीतरी जास्त असं जर फसारलं तर कट करून घ्यावा लागतो फांदा थोडासा, म्हणजे जास्त त्याला म्हणजे फूटसुद्धा येते आणि त्याच्या फुटेला जे फळ लागतं ते मोठंसुद्धा लागतं एकदम. आणि बघा आता झाडाला सुद्धा एवढी पिकली सीताफळं सापडत आहेत आणि त्यांच्या शिरात एकदम अशा पूर्ण अशा लालबुंद झाल्यात सगळ्या. तर आता तिथंच एक आकडी म्हणजे काय, तिथल्याच एका पडलेल्या काठीची अशी आकडी केली होती. नाही का म्हणजे थोडंसं आपण नाही का म्हणत असं चला चालतं कशावर तरी करूया असं फक्त केलं होतं. आता बाकीच्या सीताफळांना उड्या मारून काही असं काही काढत होते. आता
सीताफळं खायची म्हणली ना तर थंडीत तर नकोच वाटतात, कसं सर्दी होते. पण थंडीच कुठे आहे तेव्हा. पूर्ण आता दिवाळी जरी झाली ना तरी बघा असलं म्हणजे गरम होतं आहे. आणि अजून पाऊस तर सुरूच आहे. पावसाने तर काय अजून कहरच त्याचा म्हणजे सोडला नाही, त्याचा कहर चालूच आहे. आता कृतिका बोलत होती, मम्मी मी पिकली पिकली खाणार. म्हणलं का गं? मम्मी ज्यावेळी उड्या मारत होती तेव्हा नाही बोलली की मी झाडावर चढते म्हणून, मम्मी मी काढते म्हणून. तर आता दोघींची अशीच काहीतरी कॉमेडी चालू होती. तिकडून श्रेया आयुष्या बोलत होती मला पण सीताफळ पाहिजे. नाही म्हणलं आपापली घ्या वर झाडावर काढून. सीताफळं म्हणलं ना, पूर्वी आम्ही एवढे म्हणजे बाजरीच्या असं पोत्यात ठेवायचो लहानपणी असताना. आमच्या आई बाप्पूंच्या घरी सुद्धा भरपूर सीताफळं असायची. ते बाग होती सीताफळांची आणि अशी बाजरीच्या पोत्यात अशी पिकायला घालायचो. आणि भरपूर तेव्हा तर दिवस उगायच्या आतच सीताफळ खायला म्हणजे सुरुवात करायचो. पण लहानपण कसं वेगळं असतं. काही पण सण होतं, किती सकाळी खा किंवा काही व्हा. पण आत्ता सीताफळ सकाळचं खायचं म्हणलं थंडीत की लगेच सर्दी होते. तर बघा पक्ष्यांनी पण भरपूर सीताफळं अशी खाल्लीत. आता मी पण इथं एका खायला घेतलं आणि झाडावर पिकलेलं एकदम नॅचरली असं हे सीताफळ खूप म्हणजे गोड पण लागतं, चवीला पण लागतं, कारण ते झाडावर नॅचरली पिकलेलं असतं. आणि चवसुद्धा जास्तच म्हणजे अशी एकदम अशी भारी असते. तर चला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.